आपण पाहतो सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. V2 इज सेकंड फॉर्म ऑफ फॉर्म. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. आणि मराठीमध्ये कर्ता अधिक क्रियापदाचं कोणतं रूप? दुसरं रूप अधिक कर्म. कोणता subject V2 object. Very good children. Yes, we can. Subject plus V2 plus object. Very good. Yes. Subject plus V2 plus object. Very good. हाँ सांग. Subject plus V2 plus object. Very good. कौन सा कहते हैं? हाँ सांग. Subject plus V2 plus object. Yes, yes, yes. Subject plus V2 plus object. Subject plus V2 plus object. कौन सा? Yes. Sir, subject V2 object. हाँ yes. Subject plus V2 plus object. Yes. आप कौन सा कहते हैं? राहुल. Yes. Subject plus V2 plus object. हाँ yes. Subject plus V2 plus object. कौन सा कहते हैं? Subject plus V2 plus object. Yes. Subject plus V2 plus object. ठीक आहे पहा. तुमच्या लक्षात आलं की हा जो सिंपल पार्ट आहे, या सिंपल पार्टचं स्ट्रक्चर लक्षात आलं की ज्यामध्ये आपण काय करतो? कर्ता क्रियापद पुनरुप दुसरूप अधिक कर्म. तर याचा आपण वाक्य बघू आता. I played cricket. I played cricket. मी क्रिकेट खेळलो. मी क्रिकेट आहे. आता यामध्ये पहा आपल्या गतीनुसार यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? V2 काय? प्ले. दॅट मीन प्ले 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 प्ले. कोणतं फॉर्म आहे? सेकंड फॉर्म. नंतर इथे क्रिकेट आहे काय? ऑब्जेक्ट आहे. हे मला ओळखणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वाक्यात मला ओळख करायला पाहिजे. पण वाक्य बघू आपण. We were in the garden. We were in the garden. याचा अर्थ कोण सांगते? मी बागेत काम केले. आता हा जो टेन्स आहे यामध्ये काय? यामध्ये क्रिया कधी झालेले. I worked in the garden. याचं म्हटलं तर आम्ही बागेत काम केले. हा टेन्स समजून घेताना महत्त्वाचं आपण आधीपासून कशा प्रकारे शिकलो हे फार महत्त्वाचं आहे. पाहता कारण हा जो टेन्सचा भाग आहे हा आधीपासून मराठी समजून घेणं महत्त्वाचं आहे. तरच मला टेन्सचा भाग समजेल. की आपण स्टार्टिंगला कोणता टेन्स पाहिला? सिंपल प्रेझेंट. त्यामध्ये काय? आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. नंतर कंटिन्यू आय एम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे. नंतर आय हॅव प्लेड क्रिकेट. हा कोणता प्रेझेंट परफेक्ट. यामध्ये काय होते मग? मी क्रिकेट खेळलो आहे. नंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस मध्ये काय असेल? आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स 1 hour. हा जो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू मध्ये काय ही यामध्ये क्रिया झालेली असते पण ती सुद्धा काय दाखवायची आपल्याला? कंटिन्यू दाखवायची आहे नाही का? म्हणून याला काय म्हणतात? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू. असे हे जे आधी 4 टेन्स आहेत लक्षात आलं तुमच्या? तर हा पाचवा आहे. हा कोणता? सिंपल पार्ट. आणि यामध्ये काय होते? आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो. हा सिंपल पार्ट. लक्षात आलं तुमचे सिंपल पार्ट? एनी प्रॉब्लेम? यानंतर आधी स्ट्रक्चर समजून घेणं महत्त्वाचं आहे. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट